आज आपण बनवूया सोयाबीन दालचा। स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। डाळ स्वच्छ पाण्याने धुवून झालेली आहे। आपण आता प्रेशर कुकर मध्ये डाळ घालून घेऊ। पाणी घालून घेऊ। पण आता भोपळा कट करून घेऊ। अशा पद्धतीने भोपळ्याची कटिंग करून घ्यायची आपल्याला। भोपळा कट करून झालाय। भोपळा आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आपण। आपण आता डाळीमध्ये भोपळा घालून घेऊ। चवीनुसार मीठ, हळद, हिंग, जिरे। आपण आता डाळ प्रेशर कुकर मध्ये 2 शिट्ट्या घेऊ। आपण आता सोयाबीन 5 मिनिटं पाण्यामध्ये भिजत टाकू। आपण आता कांदा कट करून घेऊ। कांदे कट करून झाले। आपण आता कांदे काढून घेऊ। आपण आता टमाटर कट करून घेऊ। टमाटे कट करून झाले। टमाटे काढून घेऊ आपण। सोयाबीन आता आपण काढून घेऊ। व्यवस्थित पाणी निथळून घेऊ। सोयाबीन तेल त्याच्यामध्ये अजवाइन घालून घेऊ तेलामध्ये। आता सोयाबीन वडी तेलामध्ये हलके शालो फ्राय करून घेऊ। सोयाबीन आता आपली शालो फ्राय झालेली आहे। पूर्ण पण आपल्याला ब्राउन नाही करायची, हलकीच ब्राउन करायची। आपण आता काढून घेऊ। दालचिनी, लवंग, तेजपत्ता, हिरवी इलायची, लाल मिरची, चॉप केलेला कांदा, मीठ। कांदा आपल्याला पूर्ण ब्राउन करायचा आहे। ब्राउन झाल्यानंतर कांदा काढून घेऊ आपण। कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आपला बघू शकता, एकदम ब्राउन झालेला आहे। आपण अर्धा कांदा काढून घ्या याच्यातला। मोहरी, जिरे, कढीपत्ता, टमाटर घालून घेऊ आपण। मीठ, किचन किंग, लाल मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला, हळद। मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ। डाळ आपली बॉईल झालेली आहे। आपण त्याच्यामधलं भोपळ्याचे अख्खे पीस काढून घेऊ। डाळ व्यवस्थित आपली बॉईल पण झालेली, थोडीशी आपण घोटून घेऊ याच्यामध्ये। आपण आता मसाल्यांमध्ये डाळ घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। त्यानंतर आपण याच्यामध्ये सोयाबीन घालून घेऊ। सोयाबीन 2 ते 3 मिनिटं आपण डाळीला उकळी काढून घेऊ। चॉप केलेली मिरची, अद्रक, फ्राय केलेला कांदा, जिरा पावडर, कोथिंबीर मिक्स करून घे व्यवस्थित। भोपळा, सोयाबीन दालचा आपला रेडी झालेला आहे। आपण आता सर्व करून घेऊ।